कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेरपर्यंत रंगलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीला जागा सोडली आहे। तर वरिष्ठांच्या आदेशाचा मान राखत शिवसेनेनं माघार घेतल्यावर आज राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावर भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। ही जागा मूळची आमचीच होती आणि कोकणात शिवसेनेची ताकद सर्वाधिक आहे। केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या शब्दाखातर आम्ही थांबलो, अन्यथा कोकणात वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, असं विकास गोगावलेंनी म्हटलंय। मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री पद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर। आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते। त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या। परंतु आताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं। परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे मी शेठच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो।